सर्व विद्यार्थ्यांचं ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत। चिटणीसाची कार्यपद्धती या विषयामध्ये प्रकरण क्रमांक 6 सभासदांशी पत्रव्यवहार। कंपनीचे सभासद अथवा भागधारक हे कंपनीचे खरे मालक असतात की जे कंपनीमध्ये आपला पैसा शेवटपर्यंत गुंतवतात। भागधारक हे कंपनीचे खरे मालक समजले जातात, कारण की ते आपला पैसा किंवा आपली गुंतवणूक ही कंपनीला देत असतात आणि ती शेवटपर्यंत कंपनीला कामात येते। त्याचप्रकारे हा जो पैसा आहे, हा पैसा जर कंपनीला नुकसान झाले तर अशा वेळेस देखील तो पैसा हा कंपनी भागधारकांना परत करेल अथवा न करेल। अशा वेळेस देखील तो पैसा कंपनीला कामात येतो। म्हणजेच याचा दुसरा अर्थ असा की भागधारकांचा पैसा हा भागधारकांना परत मिळेल अथवा न मिळेल याची शाश्वती नसते आणि त्या म्हणून भागधारकांकडून गोळा केलेलं हे जे भांडवल आहे ते भांडवल हे जोखमीचे भांडवल असते आणि अशा प्रकारच्या खऱ्या मालकाला, जे खरे मालक आहेत, जे खरे भांडवल गुंतवणारे आहेत, अशा प्रकारच्या गुंतवणूकदारांना अथवा भागधारकांना अथवा सभासदांना वेळोवेळी वेगवेगळ्या प्रसंगाला पत्रव्यवहार हे करावे लागतात। कंपनीचा मुख्य जो अधिकारी असतो तो चिटणीस सभासदांबरोबर वेगवेगळ्या प्रसंगी पत्रव्यवहार करत असतो। चिटणीस भागधारक आणि संचालक मंडळ यांच्यात महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतो। चिटणीसाला व्यवस्थापनाने घेतलेले निर्णय आणि इतर महत्त्वाची माहिती पत्रव्यवहाराद्वारे सभासदांना कळवावी लागते। सभासदांशी पत्रव्यवहार करत असताना चिटणीसाने विशेष दक्षता किंवा काळजी घेणे आवश्यक असते। मग नेमकी पत्रव्यवहार करत असताना चिटणीसाला कोणत्या प्रकारची काळजी घेणे आवश्यक आहे की जेणेकरून असणारे जे सभासद आहेत त्यांना योग्य ती माहिती योग्य त्या वेळेमध्ये पोहोच व्हावी, यासाठी कंपनीच्या चिटणीसाला सभासदांशी वेगवेगळ्या प्रसंगी पत्रव्यवहार करावा लागतो। पत्रव्यवहार करताना चिटणीसाने सभासदांविषयी आदर राखला पाहिजे, कारण की सभासद जे असतात ते सभासद वेगवेगळ्या स्तरातील व्यक्ती असतात। ते एक समान पातळीवरील असणारे बौद्धिक स्तरावरील किंवा शारीरिक स्तरावरील एक समान पातळीवर नसलेले सभासद असतात आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे जे मानसिकता असलेले, बौद्धिक पातळी असलेले जे सभासद आहेत त्यांच्याशी पत्रव्यवहाराची भाषा ही व्यवस्थित आणि आदरपूर्वक असणं अनिवार्य असतं। तसेच पत्रामध्ये दिलेली माहिती ही अचूक आणि सत्य असली पाहिजे, याची खात्री ही चिटणीसाने स्वतः करून घेतली पाहिजे। अशा प्रकारे सभासदांबरोबर पत्रव्यवहार करणे हे चिटणीसाला एक आव्हानात्मक कार्य बनते, कारण की प्रत्येक सभासदाला लक्षात घेऊन अशा प्रकारची पत्रव्यवहाराची भाषा ही चिटणीसाची असायला हवी। त्यासाठी त्याच्याकडे एक विशिष्ट कौशल्य, ज्ञान आणि तंत्र असणं आवश्यक आहे। सभासदांशी पत्रव्यवहार करताना चिटणीसाला काही मुद्द्यांचा पत्रव्यवहार करत असताना काही मुद्दे लक्षात घेणे हे अनिवार्य असते आणि काही मुद्द्यांचा विचार करणे देखील अनिवार्य असते। आणि त्यासाठी पहिला जो मुद्दा आहे ती म्हणजे अचूक माहिती। माहिती ही अचूक स्वरूपाची असावी, याचाच दुसरा अर्थ असा की माहिती ही बरोबर असणं गरजेचे आहे। सभासदांशी पत्रव्यवहार करत असताना त्यांना दिली जाणारी माहिती ही सत्य, अद्ययावत आणि वस्तुस्थितीस अनुसरून असली पाहिजे। वस्तुस्थितीची आकडेवारी देत असताना चिटणीसाने विशेष दक्षता घेतली पाहिजे। वस्तुस्थितीला अनुसरून असणे याचाच अर्थ की ती माहिती ही परिपूर्ण आणि सुसंगत असणं आवश्यक आहे आणि त्याचप्रकारे ती माहिती बरोबर असणं देखील गरजेचं आहे। जी वस्तुस्थिती असेल, जी परिस्थिती असेल, त्या परिस्थितीला अनुसरून असलेली जी खरी माहिती आहे ती खरी माहिती चिटणीसाने पत्रामध्ये नमूद केली पाहिजे। संदिग्ध अशी माहिती किंवा संदिग्ध अशी भाषा पत्रव्यवहार करत असताना वापरू नये। नंबर 2, ओघवती भाषा। पत्राची भाषा ही साधी
सोपी, आकर्षक तसेच ओघवती असली पाहिजे. पत्रात तांत्रिक शब्द किंवा लांबलचक वाक्यांचा वापर टाळावा. पत्र वाचता क्षणीच पत्रातील आशय वाचकास समजेल अशी पत्राची भाषा असली पाहिजे. थोडक्यात पत्र समजण्यामध्ये सभासदांना सोपं गेलं पाहिजे, या प्रकारे ती भाषा असावी. आणि त्याचप्रकारे जे तांत्रिक शब्द आलेले असतात त्या तांत्रिक शब्दांचा कमीत कमी वापर करून आणि खूप मोठ्या वाक्यांचा वापर टाळून ती जी भाषा आहे ती सौम्य आणि सर्वांना समजेल अशा प्रकारची भाषा ही पत्रलेखन करत असताना झाली पाहिजे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे त्वरित उत्तर. सभासदांकडून आलेल्या पत्रांना चिटणीसाने त्वरित विनाविलंब उत्तरे दिली पाहिजेत. अनेक सभासदांना वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी किंवा शंका असतात, तर त्या शंकांचे समाधान करण्यासाठी सभासद पत्रव्यवहार करत असतात आणि त्या पत्रव्यवहारांचे उत्तर देत असताना चिटणीसाला ती पत्रांची उत्तरं त्वरित देणं गरजेचे असते. कारण की जर त्वरित उत्तर दिले गेले नाही तर सभासदांमध्ये एक प्रकारचा गैरसमज निर्माण होतो आणि तो गैरसमज टाळण्यासाठी पुन्हा पत्रव्यवहार करणं गरजेचे बनते. आणि त्या म्हणून सुरुवातीलाच ज्यावेळेस सभासदाला कुठल्याही प्रकारची अडचण किंवा शंका असेल आणि सभासदाने पत्रव्यवहार केलेला असेल तर अशा वेळेस त्या पत्राचं उत्तर त्वरित चिटणीसाला द्यावं लागतं. सभासदांनी विचारलेल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे त्वरित दिली गेली पाहिजेत. तसेच तक्रारपत्र असेल तर तक्रारपत्राची योग्य ती दखल घेऊन त्या सभासदाला योग्य ते उत्तर पत्राद्वारे त्वरित दिले गेले पाहिजे. पुढचा चौथा मुद्दा आहे गोपनीयता. चिटणीसाचं कार्य करणं हे पाहिजे तेवढं सोपं नसतं. चिटणीस हा कंपनीच्या गोपनीय माहितीचा एक विश्वासू व्यक्ती असतो किंवा विश्वास म्हणून ओळखला जातो. त्यामुळे कंपनीची कोणतीही महत्त्वाची गोपनीय माहिती उघड करणे चिटणीसाने टाळले पाहिजे. अनेक वेळेस असे देखील घडते की सभासदाला नेमकी तीच माहिती हवी असते की जी गोपनीय असायला पाहिजे. मात्र अशा प्रश्नांची जी उत्तरं आहेत अशा प्रश्नांची उत्तरं सभासदाने योग्य त्या स्वरूपामध्ये देऊन आणि वेगळ्या स्वरूपामध्ये ती माहिती सभासदाला देऊन चिटणीस हा ती जी माहिती आहे कंपनीची माहिती देखील गोपनीय ठेवू शकतो आणि सभासदाचं देखील समाधान होऊ शकतं. आणि त्यामुळे चिटणीसाच्या कौशल्यावर आणि चिटणीसाच्या ज्ञानावर हे सर्व गोष्टी अवलंबून असतात. आणि त्यामुळे या ठिकाणी बऱ्याच वेळेस कंपनीची जी अंतर्गत माहिती आहे ती अंतर्गत माहिती जाणून घेण्याची जी सभासदांची जी उत्सुकता असते तर ती उत्सुकता बघता त्यांचं देखील समाधान एक ठराविक स्तरापर्यंत करणं आवश्यक असतं. मात्र कंपनीची माहिती देखील उघड होऊ नये याची देखील खात्री याची देखील खबरदारी चिटणीसाला करावी लागते. तेव्हा याबाबत माहिती असली तरी देखील जास्तीत जास्त गोपनीयता पाळली जाईल आणि त्याचप्रकारे अशा चौकशीदारांना किंवा अशा प्रकारच्या सभासदांना अधिक हुशारीने उत्तर देऊन कशाप्रकारे गोपनीय माहिती देखील गोपनीय स्वरूपात राहील आणि त्याचप्रकारे सभासदांचं देखील समाधान केलं जाईल अशा प्रकारचं जे उत्तर आहे ते उत्तर हे चिटणीसाला द्यावे लागते. पुढचा पाचवा मुद्दा आहे नम्रता किंवा सौजन्य. नम्रतापूर्वक पत्रलेखनामुळे सहानुभूती, आदर आणि आपुलकीचे दर्शन होते. सौजन्यता म्हणजेच पत्रात अयोग्य भाषा टाळून सभ्य भाषेचा वापर करावा. पत्र लिहिताना पत्राचा कल हा नम्रतेचा, विनयशीलतेचा, मित्रत्वाचा असला पाहिजे आणि सभासदांच्या तक्रारपत्रांना दिली जाणारी उत्तरे देखील नम्र भाषेत असावीत. आणि ह्याच नम्रतेमुळे जो पत्रलेखन करणारा जो चिटणीस आहे ह्या चिटणीसाची जी भाषा योग्य असेल, नम्र स्वरूपाची असेल, सौजन्य स्वरूपाची असेल, अयोग्य भाषा नसेल तर अशा वेळेस त्याची जी एक प्रतिमा आहे ती प्रतिमा कंपनीची प्रतिमा ह्या पत्रलेखनामुळे कंपनीची प्रतिमा ही कशा प्रकारची आहे हे सभासदांना कळत असतं आणि त्यामुळे कंपनीचं नावलौकिक वाढण्यामध्ये मदत होते. पुढचं आहे 6वं कायदेशीर बाबी. सभासदांबरोबर पत्रव्यवहार करताना चिटणीसाने कंपनी कायदा 2013 मधील तरतुदींचे आणि इतर कायद्यांचे पालन हे केलेच पाहिजे.
पत्रलेखन करताना काही बाबतीत चिटणीसाला गरज भासल्यास त्याने कायदे सल्लागाराचे मत किंवा सल्ला घेतला पाहिजे. थोडक्यात पत्रातील मजकूर सत्य, बिनचूक व स्पष्ट असला पाहिजे. थोडक्यात सांगायचं जर का झालं तर पत्रलेखनामध्ये ज्या ठिकाणी आवश्यक असेल त्या ठिकाणी कायद्यांच्या कलमांच्या कोणत्या कायद्याचा वापर किंवा कोणत्या कायद्याअंतर्गत कोणत्या कलमाचा वापर त्या ठिकाणी होत आहे याचा स्पष्ट उल्लेख हा केला पाहिजे. म्हणजेच पत्र हा स्पष्ट असला पाहिजे, स्पष्ट आणि सरळ असणं आवश्यक आहे. त्याचप्रकारे सभासदांना तो व्यवस्थित समजावा या स्वरूपाचा असला पाहिजे. बिनचूक स्पष्ट माहिती असली पाहिजे आणि सत्य स्वरूपाची माहिती पत्रामध्ये अपेक्षित आहे. पुढचा मुद्दा आहे काळजीपूर्वक पत्रलेखन करणे. सभासदांशी पत्रव्यवहार करताना काही वेळा चिटणीसाला नकारात्मक पत्रे पाठवावी लागतात. प्रामुख्याने अशा स्वरूपाची जी पत्रे आहेत ती अत्यंत काळजीपूर्वक लिहिणं गरजेचे आहे, जेणेकरून संबंधित सभासद हा दुखावला जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. सभासदाला पत्रावरून ही गोष्ट पटली पाहिजे की कंपनी हितासाठी व्यवस्थापनाला नकारात्मक भूमिका घ्यावी लागत आहे. अन्यथा ज्या स्वरूपाचे सभासदाशी कंपनीचे नाते आहे ते नाते हे अबाधित राहणार आहे. मात्र काही कारणांमुळे, काही गोष्टींमुळे अशा प्रकारची जी पत्र आहेत ती पत्र ही सभासदाला पाठवावी लागतात. नकारात्मक स्वरूपाची पत्र असतात. तर या काही प्रसंगामुळे सभासद हा दुखावला जाणार नाही याची देखील काळजी पत्रलेखनाच्या भाषेमधून किंवा पत्रलेखनाच्या आशयामधून याची खात्री किंवा याची खातरजमा ही चिटणीसाला करावी लागते. म्हणजेच थोडक्यात सभासद दुखावला जाणार नाही याची काळजी पत्रलेखनामध्ये चिटणीसाला करावी लागते. पुढचा 8वा मुद्दा आहे कंपनीची प्रतिमा. सभासदांबरोबर पत्रव्यवहार करत असताना कंपनीचे नावलौकिक वाढण्यास मदत होत असते. कारण की पत्रलेखनाची भाषा जर का चांगल्याच प्रकारची असेल, नम्र भाषेत असेल, सौजन्यपूर्ण असेल, अयोग्य पद्धतीने लिहिलेलं नसेल, अयोग्य भाषेचा वापर केलेला नसेल, तर अशा वेळेस अशा प्रकारचे पत्रलेखन हे एक आदर्श पत्रलेखन असतं आणि त्यामुळे सभासदांबरोबर पत्रव्यवहार करत असताना कंपनीचा नावलौकिक वाढण्यास मदत होते. हे त्याने लक्षात ठेवले पाहिजे. तसेच स्पष्ट परंतु सौजन्यपूर्ण लेखनाने सभासदांच्या सर्व अडचणी, प्रश्न तसेच शंका असतील तर त्या नम्रतापूर्वक दूर केल्या पाहिजेत आणि त्यामुळे अशा प्रकारची जे पत्रलेखन आहे, पत्रलेखन केल्यामुळे कंपनीची जी प्रतिमा आहे ती वाढत असते. कंपनीची जी नावलौकिक आहे ते वाढत असतं आणि परिणामी याचेच परिणामस्वरूप जे वेगवेगळ्या प्रकारचे जे फायदे आहेत ते कंपनीला होतात. या पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे सभासदांबरोबर केल्या जाणाऱ्या पत्रव्यवहारांचे प्रसंग. सभासदांबरोबर वेगवेगळ्या प्रसंगी पत्रव्यवहाराचं प्रसंग हे चिटणीसाला येत असतं. मग कोणकोणते असे प्रसंग आहेत की त्यावेळेस सभासदांबरोबर पत्रलेखन हे चिटणीसाला करावे लागते. चिटणीसाला सभासदांबरोबर पुढील प्रमाणे पत्रव्यवहार हा करावा लागतो. थोडक्यात मजकूर सत्य, बिनचूक आणि स्पष्ट असणं आवश्यक आहे. तर त्यामधील पहिलं आहे ज्यावेळेस सभासदांना भागाचं वाटप केलं जातं त्यावेळेस भाग वाटप पत्र, त्यानंतर भाग वाटप झाल्यानंतर भाग दाखला दिला जातो तर त्यावेळेस भाग दाखला प्रमाणपत्र किंवा वाटपपत्र आपण त्याला म्हणतो. त्याचप्रकारे ज्या सभासदांना भाग दिले गेले नाहीत त्यांना दिलगिरीपत्र, त्याचप्रकारे हक्क भाग विक्रीच्या विकल्पाची कारवाई करणारे पत्र, लाभांश विनंतीपत्र, भाग हस्तांतरात नकार देणारे पत्र, सर्वसाधारण सभेची सूचना आणि कार्यक्रम पत्रिका याची सूचना देणारे पत्र, सभासदांची तक्रार उत्तर देणारे पत्र, त्याचप्रकारे लाभांश वाटपासंदर्भातील पत्र, बोनस भाग वाटप संदर्भातील पत्र, भाग हस्तांतरात मंजुरी देणारे पत्र, भाग संक्रमणासंबंधीचे कायदेशीर प्रतिनिधीस पत्र आणि भाग दाखला गहाळ झाल्याची सूचना देणारे पत्र. हे वेगवेगळे प्रसंग आहेत. मात्र आपल्याला इयत्ता 12वीच्या वर्गामध्ये कोणकोणत्या प्रसंगातील असणारे पत्रांचा अभ्यास करावयाचा आहे तर कंपनी चिटणीसाला सभासदांबरोबर करावे लागणारे पत्रव्यवहारासंदर्भातील जे पत्रलेखन आहे ते पत्रलेखनाचा आपल्याला ठराविक पत्रलेखनाचा अभ्यास करावयाचा आहे.
मग यातला जो पहिला भाग आहे तो म्हणजे भाग दाखला किंवा प्रमाणपत्र वाटप केल्यासंदर्भातील पत्र. हा पहिला पत्राचा आपल्याला अभ्यास या ठिकाणी आपल्या सिलेबसमध्ये आहे. दुसरा जो आहे तो म्हणजे लाभांश वाटप पत्र. यामध्ये दोन पत्र आहेत. पहिलं म्हणजे लाभांश अधिपत्राद्वारे आणि दुसरं म्हणजे इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिसेस मार्फत, म्हणजे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लाभांश वाटप करणे या संदर्भातील असणारं पत्र. तिसरं आहे बोनस भाग वाटप पत्र आणि चौथं आहे लाभांशाचा दर कमी असल्याचे तक्रार करणाऱ्या भागधारकांच्या तक्रारीस उत्तर देणारे पत्र. म्हणजे थोडक्यात जर का सांगायचे झाल्यास तर आपल्याला भाग दाखला किंवा प्रमाणपत्र वाटप पत्र, लाभांश वाटप पत्र या 2 पत्र आहेत. बोनस भाग वाटप पत्र आणि लाभांशाचा दर कमी असल्याचे तक्रार करणाऱ्या भागधारकाचे तक्रारीस उत्तर देणारे पत्र. या पत्रांचा आपल्याला अभ्यास करावयाचा आहे. एकूण 5 पत्र आहे. तर आपण पुढील तासिकेमध्ये आपण यातील काही पत्रांचा आपण अभ्यास करूया आणि पुढील या भागाचा जो आहे, या भागाचा जो संपूर्ण तपशील आहे ते पाहूया. कारण की पत्रलेखनामध्ये ह्या काही गोष्टी आहेत, तर त्या गोष्टी आपल्याला लक्षात कोणकोणत्या गोष्टी ठेवायच्या आहेत आणि कशा प्रकारचे तुम्ही चिटणीस म्हणून, आपण स्वतः एक चिटणीस आहोत या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करून या प्रकारची जी माहिती आहे ती माहिती त्या पत्रलेखनाच्या आशयामध्ये येणं आवश्यक असते. म्हणजेच कोणकोणती माहिती असणं आवश्यक आहे, कोणकोणत्या गोष्टींचे लक्ष किंवा खात्री किंवा आपण त्याला म्हणतो की काळजी घेणं आवश्यक आहे. तर अचूक माहिती असणं गरजेचं आहे, ओघवती भाषा असणं गरजेचं आहे, भाषा ही साधी सिंपल सरळ असणं आवश्यक आहे, स्पष्ट असणं आवश्यक आहे, थोडक्यात असणं आवश्यक आहे, जास्त भारूडभरती असणं देखील काही कामाचं नाही, त्वरित उत्तर देणे आवश्यक आहे, गोपनीयता राखणे आवश्यक आहे, नम्रता सौजन्यता असणे आवश्यक आहे, कायदेशीर बाबींचा स्पष्टपणे उल्लेख करणं गरजेचं आहे, सत्य माहिती आणि बिनचूक असणारी माहिती देणं गरजेचं आहे, काळजीपूर्वक पत्रलेखन करणे आवश्यक आहे, मुद्देसूद पत्रलेखन असलं पाहिजे, जास्त लांबलचक पत्र नको, त्याची जी माहिती आहे ती थोडक्यात पण स्पष्ट सरळ असणं आवश्यक आहे, पूर्ण असणं आवश्यक आहे. कंपनीची प्रतिमा ही आपण लिहिलेल्या पत्रलेखनावरून, म्हणजेच थोडक्यात चिटणीसांनी लिहिलेल्या पत्रलेखनावरून ही वाढत असते. ही गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, आय होप हे सर्व मुद्दे आपल्याला लक्षात आलेलेच असतील. आपण पुढील तासिकेमधील पुढील घटकाचा अभ्यास करूया. धन्यवाद.